भाषेने बोलता येते का? काय उभी चिरून टाकीन. ओके मग हो ब्रह्मशाही हो. त्यात चिरून आता नाही अर्थ फलकणीचं ज्ञानाला लक्षात ठेवतो. ज्ञान फलकम चांगले हा हो आता सवारून बस. का बा? बस म्हणजे बाई मग हो बाई आज काही खरं नाही म्हणजे आपलं पोती पुराण सवारून बस. असं का तुम्ही काय वाटलं हो पृथ्वी कायच्यावर उभी आहे म्हटलं हा त्याचंही उत्तर दिलं बाई मीनं. तरी मला नक्त्या तरी मला कुत्र्या हा थांब ते काढतो पागलपण. काळा काळा तर तो का महात्मा ज्योतिबा फुले म्हणे हा सावित्रीबाई फुले शिकली नसती तर मी शाहीर झाली नसती. ह्या बाया बाया पंतप्रधान झाल्या नसत्या. तुला सरंगिरम लागत नाही का काही? ओके मग त्या महात्मा ज्योतिबा फुलेला शिवा देते का बोलू तुला? त्याची का अवकाश होतीस म्हणते महात्मा ज्योतिबा फुलेचे पाय धुवून पाणी दे. महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणून सावित्रीबाई तयार झाली. खोटी गोष्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुलेनं शिकवलं तिला सावित्रीबाई फुलेने तेव्हा कोटोच्या बायाने शिकवलं. पागल होते का? म्हणजे माशी एका दिवशी मोठी यानं लगी दिवसाने गंमत फसली होता पागल तुम्ही बरं ते झालं. मग म्हणे माणसं महाकडून आहे. हा मग माणसाच्या हिताच्या गोष्टी कोणी सांगल्या का ते वाट ठेवू सांग. तुला या माणसाच्या हिताच्या गोष्टी कोणत्या सांगल्या? ह्या उलटी फलकली बाय कोण असा पा पगल्याची भक्ती हो. झाशीच्या राणीनं ते स्वतंत्र केला म्हणजे त्या माणसाने का केलं म्हणे असा हे माणसं मागून आहे म्हणे. पहा, शिदवी नाही ना पदवी नाही. अरे काहून माणसाने मागण्या भरल्या होत्या का? पहिलं झाशीची राणीच लढली का? दिसत नाही का भगतसिंग सारखे फासेवर गेले. संत तुकडोजी महाराज त्या सीमेवर बसले. 62 मध्ये लढाई झाली चीन संग माहित आहे तुला? आणि शेवटी त्यानं संत तुकडोजी महाराजांना 3 राज्य आपले स्वतंत्र व्हायचे सांगणे बरोबर आहे. ते स्वतंत्र करण्यासाठी नागपूरची सेना तयार केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना. त्याचं नाव सांगलं म्हणे कोण मदत केली तर ठोकर पंजाब गोष्टी वेगळ्या बाईने पचनंगी कोणताही निशाण घेतलं ना चांदी चिपडी जास्त बोलशील तर लक्षात ठेव. अखाडाचा पाणी आला खेकडी निघली दरातून. एवढी खेकडी डोंगर गुजरीची किती टंका आहे पाहून घ्यायचा थोपडा ज्ञान किती आहे त्यात. किती टंका मला सांगा पुढचा माणूस बोलत तर मागचा माणूस चुपचाप राहील का? नाही आता मी काय चुपचाप राहील? त्यानं खमसवून काय नाही सुस्ती करता देऊन त्या वाण वाचला वाचला खाण्यात माती पडून तेही सहीन केलं. कुत्रे मुतन तेही सहीन केलं. तुम्ही दबेल हाकावा आता नाकाच्या नक्कीही म्हणलं. तुम्ही दबेल असं खाऊन पिऊन म्हणून आहेत का तर पागल होशील का तू? म्हणून माणसं बोलते ह्या अशा बाया तमाशाकडे ते ज्ञान काही नाही राहत. मग मी गेले म्हणलं होतं या नक्कीले नक्की का तो मरता माणूस सांग फक्त मायच्या पोटी जन्माला आला. जाऊ द्या माती मेरी हीन काय भेट नाही तुम्हाला नाही काहून नाही सांगलं तुला त्या पोराचं नाव? मा गावात एका डॉक्टरने इंजेक्शन न पोरगी झाली म्हणते. मग हे पागल आहे का? प्रश्न काय विचारते? म्हणलं तुम्हाला इंजेक्शनची असं म्हणून बघाली. अरे हो इंजेक्शन ची होती तर पोरग सांग. माझं काय म्हणणं होतं पोरगी सांगितली म्हणता का आज या जगामध्ये मर्द आहे त्या पोराले मायबाप नाही तो मर्द आहे. कोण हिच्यात प्रश्न आहे. मी तुम्हाला दात एक सांगतो हिच्यापाशी उत्तरच नाही. आणि हे विचारणार नाही दुबारा कोण काही पकडला नाही पकडलं कायची हे अल्लू फल्लू शाळेत जमीन गाली का मध्ये नाही उत्तरच नाही हिच्यापाशी. आजचे पैसे मले दे म्हणते. दिले पैसे पुढच्या राऊंडले सांग बिना बाबाच्या पोरगाच्या मर्दा या कलियुगात आणि तो जिवंत आहे मला तरी माहित होईल त्यापासून. तू का सांगते का असते ओके बा नक्की म्हणता अजून वेळ आहे अंधार होऊ द्या राहू द्या रात्रीसाठी काही ठेवा
अखाडाचा पाणी पडला खेकडी निघली दरातून काले ढोडे पाण्यानं भरले हे पंधरी वाचली पुरातून कोणती वा कोणती बंदरी हे डोंगर गुजरीची ओके मा हे पंधरी वाचली पुरातून येणारे जाणारे पाहत होते त्या सध्याच्या घरवालीले असं सध्याच्या घरवालीले आणि खूपच झोपतून दचकून उठलं मरू दे म्हणे सालीले असा म्हणे का मरू दे म्हणे मरू दे म्हणे सालीले कारल्या दुधी मानवावर गेले भेंडी करे खाव 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 हे वय भेंडी कोणती हे पचरंगीची भेंडी हो बैताळच्या कारल्या दुधी मानवावर गेले भेंडी करे खाव खाव बरबटी म्हणे हे अशीच करते उतरणदारीचे भाव उतरणधारीचे भाव असं मिरच्या वांग्या बिमार पडले त्याच्या उरावर आला चुट्टा आणि ह्या गांजावर गवताना सगळी फसवली पुरा भुईमुग झाला खड्डा पुरा मेला यावेळी ब्रह्मशाही लक्षात ठेवलो चांगला पुरा भुईमुग खड्डा करते हो बैताळच्या चव्हाणी चाराण्याची अक्कल नाही चालली शाहिरी करायला अरे वा रे वा वा मी खत ठोकणार खत ठोकतो मागं पुढं पाहत नाही ना म्हणते पायाचं ग कुस्ती होते का आहा हे पगले हे कुस्ती कायची आहे कायची नाकाचे नक्ते काय गेली मग हे कुस्ती आहे ना मा संग पाया संग कुस्ती होते का कोणते बोलता बाबा तुम्ही आपल्या तोंडानं म्हणे मग अशी मग येता काय छप मारायला आलीस काय आली माझा ना कुस्ती खेळाले मी पहिलवान शायरीचा लक्षात ठेव एक एक शब्द असा उलगून टाकीन का नाही पता नाही चालू देणार नाही तर माझं ना ज्ञाना घेणार मी एका जरी कोण्या बाईने उतरून बोलत नाही पण हिचं नवीन आहे मागच्या राहून भरपूर ऐकलं मी ना मी हिच्यावरचा बोलू शकतो पागल गोची तिने चिता घालल्याशिवाय चिता घालल्याशिवाय राहत नाही मोसंबी म्हणे कचुरीले का म्हणे ते मोसंबी बोलते का मग कचकुरी संघ बोलते ना हो त्या मोसंबीच्या उरावर बसत तरी बोलणार नाही ते की मा खात होते ते कचकुरी तर कचर कचर मोसंबी म्हणे कचुरीले डायरेक्ट कवळी कवरी चतर चतर करशील आणि बसला गरिमीच्या सपाटात तर जागच्या जागी सरशील मोसंबीले फळच नाही येऊ दे कचुरी असं पुरं झाड कचकुरी नंबोली म्हणून ते मोसंबी म्हणून राहिली कचकुरीले असं का हे घे तुला समजून सांगतो हो तू येईन होय का हा येईन होय माई का तुमची नव्हे का धस नाही जाऊन खरं धसणं काय रे ते तर म्हणे आता मानवरा घरी आहे म्हणे मग असे जा ना इनीचं घर धसा ना तुम्हाला घर धसी लागली आहे. जायचो आठ दिवस मी काय धसू घर जाऊ माई वाई असं बिचारा घरी एकटा टुकटुक वाटपात बाई मी त्या निवायाकडे तुम्ही त्या आपल्या इनीकडे हिवाई मा एवढा कमजोर थोडी आहे त्याला सर्व करता येते असं लुगडे धुता येते साड्या धुता येते मा हिवायले बरोबर आहे बाई बरोबर आहे मग तुम्ही का घरात पडते मा हिवायले मग ती गरज नाही मा हिवायले तो आहे बिचारा सुखी आहे डोंगरी गुजर मध्ये तुम्हाला काय नाही करताय तू घरी एक महिन्या राशीन तरी चिंता नाही काही म्हणत मी हिवाई तुले काही म्हणत मी जाऊन आता जाऊन तू आता गावाजवळ आली तर ठेवूनच घ्या काय नाही जाऊ दे आता लग्न आहे तुमच्या घरी काम धंदे करायला येऊन जाते मोसंबी म्हणे कचुरीले कवरी गोरवा चर्शी वसंत तारक गरमीच्या सपाटा तर जागच्या जागी सरशी जागच्या जागी सरशी मीना मीना काही नाही म्हणलं तरी या भोसडी चिल्ली ओके मा भोसडी मोठे गंदे बोलते ते शाही लोकसी पाहिला का ब्रह्मशाही झोपतून नाही दचकून उठवली तर माना दुसरा ओके मा मीना हिने काही नाही म्हणलं तरी या
काहून हिची आदत ठीक नाही. हे नसलं तोंड वाजवते असं आणि 17 धगड्या करते दारी बकर बकर खाजवते. बकर बकर खा जाते बाबा खाद्याची बिमारी झाली असं कचकुरी अंगा खाजवा. हो त्या बरोबर. मोसंबी म्हणून राहिली, मी पाहिलंय म्हणणार. असं का मोसंबी त्या कचकुरीले म्हणून राहिली. हा. त्या दोघांच्या भांडण चालू आहे बगीच्यामध्ये. असं का आता ऐकून घे तुला काय वाटते. आता जे चक्कर चक्कर केलं तुला सांगून देतो. तुला 2-4 महिने जेवत नाही देते तू. मेरे वाली को ससुरवाली को लेके जाओ क्या. मेरे वाली को ससुरवाली को लेके जाओ क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या. मैं रोटी बजाऊं क्या. तुझसे मिलने आ जाऊं क्या. मैं रोटी बजाऊं क्या. तुझसे मिलने आ जाऊं क्या. वो मैं हल्दी बजाऊं क्या. तुझसे मिलने आ जाऊं क्या. वो मैं हल्दी बजाऊं क्या. मला शायरी नाही येणार. तुला मालूम आहे 1 वर्ष राहिला मा बंदा फक्त मा पार्टी मध्ये सुरत ब्रह्मा नवघरे अख्खा महाराष्ट्राने MP भाजून खाल्ली. तरी तुला लाज नाही वाटत. तरी तुला सरळ नाही बोलायची. एवढा मोठा बंदा लोकांचे 35 चेहरे झाले. बंद्याचा एकच पोरगा निघलं फक्त 1 वर्ष पार्टीत राहिलं. पुन्हा महाराष्ट्राने MP धुवून राहिलं. तुमच्या वाकाशी जाऊ जाऊ नको पडावं. आम्हाला मग रात्र तर होती. हिला पोरग काढलं तर पोरगी काढलं नाही तर घे इंजेक्शन. खायचं हो काय ते इंजेक्शन त्या गावात झालं नाही इंजेक्शनचं पोरग. तू डोकं त्याने म्हणजे मला शायरी शिकवशील तू. पुढच्या जन्म घेजो बाई ज्ञानानं भांडी. पण तुम्ही मला बोलायला लावता महामाती खजिना. या पब्लिकच्या आशीर्वादानं काही कमी नाही. आता पाहिजे काढतो पुन्हा कसं राहिले. हे लोक गेल्यावर दिसून आल्यावर आणि हे कमरे कशील का. उर्मिलाबाई हे लोक गेल्यावर दिसून आल्यावर हे कमरे कशील का. आणि मग घंटा धरून बसील का. घंटा धरून बसील का. घंटा धरून बसील का. घंटा धरून बसील का. लोक गेल्यावर दिसून आल्यावर कंबर कसीन का आणि मग घंटा